नमस्कार मंडळी, अशी 31ची पार्टी मी सांगते कुणीच केली नसेल बरं का. ह्या पार्टीचा प्लॅन केला होता मनस्वीने, आमच्या शेजारी राहणाऱ्या चिंटूने. ना मोठं हॉटेल, ना मोठं सजावट, नाही खर्च. घरातल्या घरात एकदम साध्या सुध्या पद्धतीने केलेली ही पार्टी आहे. आणि अशा घरातल्या साध्या सुध्या पद्धतीनेच केलेल्या पार्टीमध्ये खूप खूप आनंद मिळतो. या मोठ्या प्लॅनची तयारी केव्हापासून चालली होती माहिती आहे? ख्रिसमसपासून यांची तयारी चालली होती की आपण 31ला हे करूया ते करूया. आणि ऑन द स्पॉट मग तयार झालं. त्याने त्याच्या मनाचं खायला आणलं होतं. आणि मनस्वीने आपल्या घरगुती पद्धतीने मस्तपैकी माझं बघितलेलं होतं करताना तशा पद्धतीने करायला घेतलं. चला बाबा म्हटलं, चला आपल्याला काही प्रेशर नाही. आणि मुलगी, आणि हे बघा आला तितक्यात तो चिंटू आलेला आहे. आणि इथे मनस्वीने स्वतः केलेलं आहे. चला मुलीला स्वतःहून करता आलं म्हणजे आईचं थोडं टेन्शन कमी झालं. आणि तिने एवढंच अप्रतिम केलं होतं की नाही. साधंच होतं, एकदम साधं होतं, पण एवढं टेस्टी लागत होतं. मला पण सगळं खावंसं वाटत होतं. पण त्यांची पार्टी होती ना, त्यामुळे मी म्हटलं तुम्ही एन्जॉय करा. आणि छान असं गरमागरम मस्तपैकी चीज सँडविच बनवलेलं होतं. कांदा, टोमॅटो, चिली फ्लेक्स वगैरे टाकलं होतं. आणि घरात थोडे वेफर होते, थोडीशी शेव होती. अशी साधीसुधी पार्टी, ना मोठा खर्च ना दिखावा. अशा साध्या सुध्या गोष्टीतच खूप खूप आनंद मिळतो. आणि अशाच साध्या गोष्टीतनं मुलांना आपण शिकवायचं असतं कमी खर्चातून, की आपण कसं घरच्या घरी करू शकतो, खाऊ शकतो. नाही तर मुलांना मोठ्या मोठ्या पार्ट्यांचंच वेळ लागतं आणि मुलांनाच वाटतं हे काय आपण साधंसुद्धा करतोय. पण अशा साध्या सुध्या पद्धतीनंच केलेल्या गोष्टीमध्ये खूप सारा आनंद असतो. ना रुसवा ना फुगवा, एक नंबर खुश. अशा छोट्या छोट्या क्षणातून मोठ्या आठवणी तयार होतात आणि आयुष्यभर सोबत राहतात बरं का. आणि ही 31ची पार्टी आपल्याला हे शिकून जाते की आनंद हा साधेपणातच असतो. आणि तो जर कुटुंबासोबत असेल तर क्या बात आहे, आणखीनच खास होऊन जातो. या दोघांची पार्टी सुरू झाली. मस्त खूप खुश होते दोघंसुद्धा. आपलं आपलं आणलं होतं, आपलं बनवलं होतं, खात होते. आणि मी मात्र मस्तपैकी इथं गरमागरम चहा केला होता माझ्यासाठी. आणि ते म्हणत होते तू पण ये आमच्यासोबत. मग मी घेतला एक घास त्यांचा. खूप छान बनवलं होतं, टेस्टी झालं होतं. कधीतरी दुसऱ्यांचं हातचं खाल्लं की लय भारी वाटतं. आपलं खाऊन खाऊन कंटाळ येतो. मग छानपैकी इथे मस्त असा मी आल्याचा चहा ठेवला होता. गवती चहा वगैरे टाकून थोडा घसा बसलेला होता माझा. आणि त्याच्यासोबत थोडंसं ब्रेड गरम केलं होते. छान वाटतं चहा ब्रेड, पण तुम्ही पण नक्की खाऊन बघा, मस्त वाटतं. आणि घेतला इथे चहा. सुंदर असं चहा पिला, बरं वाटलं. आणि त्यांचा एन्जॉयमेंट बघितला, खूप छान वाटलं. मुलांचा असा आनंद बघून आपल्याला पण भारी वाटतं की आपली मुलं ही साध्या साध्या गोष्टीचाच आनंद मानतात, म्हणजे जास्त मोठ्या गोष्टींची मागणी करत नाही. चला तर मग तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही कशी केली पार्टी नक्की सांगा कमेंटमध्ये.